आरोग्य विभागात नोकरी करून कुष्ठरोगाची सेवा करणारे डॉक्टर एन.टी. डाहेलकर यांना जयंतीनिमित्तानं संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान आणि डॉक्टर एन.टी. डाहेलकर स्मृती प्रतिष्ठान मूर्तिजापूरच्या वतीनं शिवाश्रय मेस आणि हॉटेल इथं आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात आगळ्यावेगळ्या उपक्रमानं अभिवादन करण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्तपरायण गोपीनाथ शास्त्री झोड महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे गोवर्धन इंगोले, मुख्याध्यापक राजेश पाथोडे आणि सद्गुरू शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक महेंद्र पाटील उपस्थित होते। स्नेहा सुनील सातिंगे या युवतीचा MBBS प्रवेशासाठी, डॉक्टर रामराव गुल्हाणे यांचा कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आणि हरिभक्तपरायण झोड महाराज यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील प्रबोधनात्मक कार्यासाठी सत्कार करण्यात आला। पारमी इंगळे या चिमुकलीचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। अनिल डाहेलकर यांनी प्रास्ताविकातून वडील डॉक्टर एन.टी. डाहेलकर यांच्या सेवाभावी कार्याची माहिती दिली। संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानच्या विविधांगी उपक्रमाची माहिती दिली। प्राध्यापक अविनाश बेलाडकर, कलाविष्कार संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगळे, राजेश पाथोडे, स्नेहा सातिंगे, जोड महाराज यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन अनिल डाहेलकर यांनी केले। सुनील डाहेलकर यांनी आभार मानले। श्री वेरुळकर काका, रवींद्र झोड, महेशगिरी, सानिका, अनुष्का डाहेलकर, गजानन खंडारे, भारती इंगळे यांच्यासह सेवाश्रय मेसच्या संध्या डाहेलकर उपस्थित होत्या। आशीर्वादाचे जे बोल भेटले, मार्गदर्शनाचे जे बोल या ठिकाणी आपण आम्हाला दिले, हा आशीर्वाद निरंतर आमच्या स्मरणात राहील आणि एक कौटुंबिक असा हा कार्यक्रम, या कार्यक्रमात आपण आम्हाला एक शाबासकीची छाप, एक मार्गदर्शनाची छाप आणि आशीर्वाद त्यांनी म्हटलं तुमचे पाय लागू दे, तुमचे पाय लागू दे। काय आज सकाळी मिळाले जास्त आज येतो बहुत म्हणजे आज बाबांचा जन्मदिन आहे म्हणजे माझे अवश्य आज त्यांचा जन्मदिवस स्वर्गीय डॉक्टर डाहेलकर यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं सर्वजण एकत्र जमलो आणि या संयुक्त कार्यक्रमामध्ये कुमारी स्नेहा सातिंगेंचा वाढदिवस, चिमुकलीचा वाढदिवस, या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष राजज्येष्ठ बंधू आदरणीय बेलाडकर सर, ताबडतोब परमपूज्य आदरणीय झोड महाराज, त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये समाजाची सेवा केली आणि विशेष करून